आज आहे डे 6 जो आहे सेल्फ मेकअप क्लास. त्यात आपण बघणार आहोत की आय मेकअप नाईट आणि डेसाठी कसे करायचे, पार्टी आय मेकअप कसे करायचे आणि ॲब्रो डिफाईन कशा करायच्या. ते ॲब्रो कसे डिफाईन करायचे, तर हा ब्रश माहितीच तुम्हाला. ॲब्रो डिफाईनचा जो ब्रश असतो त्याला असं समोर जे आहे ते ॲब्रोसाठी कोमसारखं असतं, जेणेकरून आपण आपले ॲब्रोज क्लीन करू शकतो किंवा शेपमध्ये आणू शकतो. शक्यतो सेल्फ मेकअपमध्ये ॲब्रो खूप जास्त डिफाईन केल्या जात नाहीत, पण तुम्हाला जर खूप थिन ॲब्रोज असतील, जसं कुणाची खूप ग्रोथ कमी असते त्यामुळे ॲब्रोज जे आहेत ते दिसतच नाही, तर तुम्ही तिथं तुमचे जे आहे ते ॲब्रो पेन्सिल यूज करू शकता किंवा मग आपले जे आय शॅडो असतात यातल्या ब्राऊन आय शॅडोनी कुठल्याही असा ब्रशनी घेऊन तुम्ही ॲब्रो डिफाईन करू शकता किंवा जेल जे मिळतं जेल डिफायनर ॲब्रोसाठी, तर त्यांनी तुम्ही सेट करू शकता. तर मला गरज नाही आहे कारण मी ॲब्रो डिफाईन नाही करू शक्यतो. तर अशा प्रकारे तुम्ही ॲब्रो डिफाईन करू शकता जर तुम्हाला वाटत असेल तर. ॲब्रो डिफाईनचं झालं. आता आपल्याला बघायचं आहे की आपलं जे आय मेकअप आहे ते कसं असायला हवं. तर पहिले तर तुम्हाला बेससाठी एखादं कन्सिलर ॲप्लाय करून घ्यायचे, जेणेकरून तुमचे जे कलर आहेत आय शॅडोचे ते प्रॉपर त्यावर दिसले पाहिजेत. ते व्यवस्थित ब्लेंड करून आणि त्याच्यावर पावडर सेट करायचे. आता डे मेकअप कसा केला पाहिजे आय मेकअप, तर डे मेकअपला तुम्हाला खूप लाईट नॅचरल लुक आय मेकअपसाठी करायचं आहे. जसं की तुम्ही खूप जस्ट बाहेर चाललाय, ऑफिसला जाते, तुम्हाला एकदम न्यूड शेड वापरायचे. जसं पीच, पिंक, लाईट लाईट पिंकमध्ये भरपूर शेड असतात, लाईट ब्राऊनमध्ये भरपूर शेड असतात, जसे की हे बघा हे शेड आहेत. तर हे असे शेड तुम्हाला वापरायचे. आणि त्याच ह्याच्यात तुम्हाला नाईटसाठी जेव्हा तुम्ही पार्टीला वगैरे जाताय किंवा फंक्शन आहे काहीतरी, तर लग्न आहे, तेव्हा तुम्ही डार्क शेड यूज करू शकता. जेणेकरून हे दिवसा डार्क शेड जर तुम्ही यूज केलं तर ते खूप जास्त डोळ्यावरच नजर जाईल किंवा तुमचे डोळे जे आहेत तेच उठून दिसतील, तुमचा मेकअप दिसणार नाही. त्यामुळे शक्यतो डेला आपलं सनलाईट असतो ऑलरेडी, त्यामुळं आपल्याला जास्त ड्रॅमॅटिक कलर यूज नाही करायचे. जसं खूप डार्क शेड जे असतात ते यूज नाही करायचे, आपल्याला खूप लाईट शेड वापरायचे. तर मी खूप जास्त लाईट वापरणार आहे. तर सुरुवातीला इथून सुरुवात करायची, वरपासून तुम्हाला व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचे. मी एकदम पीच कलर घेतला आहे, जो तुम्हाला शक्यतो ह्याच्यात दिसणार नाही. सो एकदम नॅचरल सटल लुक आपल्याला करायचं आहे. ते व्यवस्थित ब्लेंड करायचं. असं हर्ष लाईन दिसली नाही पाहिजे मेकअपची, की वाटलं नाही पाहिजे तुम्ही मेकअप केलं. तर तुम्ही ह्या डोळ्यात आणि ह्या डोळ्यात फरक बघू शकता. जसं मी एकदम नॅचरल सेटल जे आहे ते शेड वापरलेले आहेत, नॅचरल लुक दिसते. आईवर मी रात्रीसाठी किंवा पार्टी मेकअप कसं करायचं, पार्टी मेकअपसाठी आय शॅडो कसे वापरायचे हे सांगते. तर तुम्ही यातला डार्क शेड घेऊ शकता, पण सुरुवातीला तुम्हाला लाईट शेडच घ्यायचं आहे. जसं मी लाईट ब्राऊन घेतलं आहे आणि आयलिडवर व्यवस्थित ब्लेंड करते. तुम्ही पार्टी मेकअप जर असेल तर विंग लायनर किंवा जास्त हेवी लायनर लावू शकता, पण दिवसा तुम्हाला ते लावता येणार नाही. दिवसा तुम्हाला नॉर्मल लायनर किंवा एकदम बारीक लाईन जी आहे ती, किंवा तुम्ही आय शॅडोमधल्या ब्लॅक कलरनी तुमच्या आयलायनरचा इफेक्ट देऊ शकता ब्लॅक कलर यूज करून. नंतर थोडासा डार्क शेड मी घेते आणि आउटर कॉर्नरला ब्लेंड करते. व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचे. असं लाईन किंवा असं जास्त उठून दिसलं नाही पाहिजे, त्यामुळे नॅचरल जे आहे ते मेकअप किंवा नॅचरल आय मेकअप दिसलं पाहिजे. एवढे 2 कलरने तुम्ही मेकअप करू शकता आणि त्यावर तुम्ही शिमर यूज करू शकता.
इकडेही तुम्ही एकदम लाईट शिमर यूज करू शकता. असं काही नाही की यूज नाही केलं पाहिजे, यूज करायचं पण एकदम लाईट यूज करायचं. तर तुम्ही दिवसा कुठल्या फंक्शनला चाललाय तर ह्या दोन्हीतलं फरक तुम्हाला दिसत असेल. हा आपला नॅचरल लुक आहे जे तुम्ही डेला यूज करू शकता, डेला करू शकता. आणि हा नाईटला तुम्ही एखाद्या फंक्शनला जाताय तर पार्टी वगैरे किंवा एखादं संगीत आहे, फंक्शन आहे, लग्न आहे, तेव्हा तुम्ही यात आणखीन डार्क शेड जसं तुमच्या ड्रेसला मॅचिंग तुम्ही कुठलाही कलर यूज करू शकता. डार्क कलर यूज करू शकता, ब्लू, ऑरेंज. तुम्हाला जर जास्त डार्क शेड आवडतात तर तुम्ही डार्क शेड यूज करून त्यावर गोल्डन शिमर वगैरे लावू शकता. तर अशा प्रकारे आय मेकअप केले जातात. आता लायनर कसं लावायचं आपल्याला बघायचं. सेल्फ लायनर आपण कसे लावू शकतो. तर तुम्ही तुमच्याकडे लिक्विड असेल म्हणजे काजळ असेल क्रीममध्ये, क्रीम बेसमध्ये, हे फॉरएव्हर 52चं आहे. हे मी शक्यतो यूज करते क्लायंटला पण, आणि मला स्वतःचंही लावायचं असेल तर मी हे यूज करते. तर तुम्हाला लावून दाखवते मी की सेल्फमध्ये कसं लावलं जातं लायनर. ह्याची खूप प्रॅक्टिस तुम्हाला करावं लागेल. तर अशा प्रकारे तुम्हाला सेल्फमध्ये लायनर लावायचं आहे. तुमच्याकडे लिक्विड लायनर असेल तेही तुम्हाला अशाच प्रकारे लावायचं. सो अशा प्रकारे तुम्ही लायनर लावू शकता. जर बोल्ड लावायचं असेल तर तुम्ही असं लावू शकता. आणि तुम्हाला एकदम लाईट लेअर लावायची तर एकदम थोडंसं लायनर घ्यायचं आणि फक्त ही जी आपली लाईन असती लॅशेसची त्यावर फक्त मर्ज करायचे. तर अशा प्रकारे तुम्ही, आणि तुम्हाला ह्यासाठी खूप प्रॅक्टिस लागणार आहे. अगदी सुरुवातीलाच तुमची अशी स्ट्रेट लाईन किंवा इवन लाईन येणार नाही, त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. आणि ज्यांचे छोटे आयज आहेत त्यांनी मोठं लायनर लावायचं नाही, कारण जे आपले डोळे असतात ते हुडेड आयचे माझे बघू शकता मी, त्यामुळं काजळ लायनर कधीच लावत नाही. आपण असं बघितलं तर आपले जे लायनर आहे ते दिसतच नाही, किंवा जो आय मेकअप केला आहे तोही दिसत नाही. त्यामुळे शक्यतो हुडेड आयज असतील तर एकदम लाईट एका कलरमध्ये तुम्हाला आय शॅडो करायचं आहे. लायनर लावलं तर आय शॅडोतलंच ब्लॅक कलर घेऊन थोडंसं स्मच करायचं आहे. आणि काजळही शक्यतो टाळायचे, कारण काजळनी आणखीन डोळे बारीक दिसतात. त्यामुळे व्हाईट काजळ, ब्राऊन काजळ तुम्ही यूज करू शकता, पण ब्लॅक काजळ तुम्हाला यूज करायचं नाही आहे सेल्फ मेकअपमध्ये. तर काजळ कुठलं यूज करायचं, जर क्रीममध्ये करायचं असेल लिक्विडमध्ये तर फॉरएव्हर डेली लाईफ फॉरएव्हर 52चं छान आहे. आणि जर पेन्सिलमध्ये यूज करायचं असेल तर तुम्हाला लॉरियलचे जे काजळ असतात पेन्सिलमध्ये ते पण छान आहेत. आणि तुम्ही रिकोडचंही यूज करू शकता सेल्फ मेकअपसाठी किंवा सेल्फसाठी बेस्ट आहेत. सो ट्राय करून बघा. सो आजचा हा टॉपिक होता लायनर आणि आयब्रोज कसे डिफाईन करायचे. होप सो व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला. जे सेल्फ मेकअप जे शिकताय तुम्ही किंवा शिकवती मी, ते आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला, आणि जेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर